व्हिजिट करा. कारण एमआयडीसीचा तर विषय काय आहे ना मॅडम, की एमआयडीसी मध्ये तुमचे रोड्स कधी झाले हो ठीक आहे. आता तिथे खड्डे म्हणजे बुजू पण शकत नाही आपण, अशी स्थिती आहे आजपर्यंत. तुम्ही कधी त्याच्यावर जर याचे मागच्या टर्म मध्ये काही रोड केले असते तर आज फायदा झाला असता. आता आपण मागच्या वर्षी 150 कोटी तिथे घेतले आणि या वर्षी पण परत 100 कोटी घेतोय, तर जे आहे ते करतोय. परंतु इतर म्हणजे बॉडीने मागचे 20 वर्षात तर काहीच नाही केलं ना हो एमआयडीसी, काहीच म्हणून नाही आज अशी झालं. स्थिती हो आहे. त्यामुळे हे अशी पण स्थिती. सांगितलं पाहिजे बॉडीने काही नाही केलं. ठीक आहे मॅडम, पण आता मॅडम तुमच्याकडून अपेक्षा आहे तर तुम्ही करावी. नाही करतोय मी तो 100% करतोय. ठीक. एक मिनिट बंटी म्हणून मॅडम नमस्कार, प्रवीण बोलतो मतलब काय झालंय आता आतापर्यंत ही चौथी घटना आहे आणि त्या संदर्भात सिंहस्थाचे किंवा जे काही इतर कामं चालू आहे, संबंधित जो काही ठेकेदार आहे ठेकेदाराचीच आता दुसरा मृत्यू आहे आतापर्यंत आणि संबंधित त्याने सुरक्षितेची कुठलीच तो काळजी घेत नाही. तर आमची एवढीच आमच्याकडे ते रोडची फोटो आली आहे. नाही आणि त्याला संबंधितावर कारवाई करून आमचं म्हणणं कमीत कमी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. जो कोणी अधिकारी असेल किंवा संबंधित जो कोणी ठेकेदार असेल. आपण चौकशी करून एफआयआर इमिजिएटली करणार. ठीक आहे ना. आता काय तर आता जे कुटुंब आहे कोतकर त्यांच्या वेळेला 5 वर्षाची मुलगी फक्त एकदम गंभीर परिस्थिती, घरात त्यांच्या कमवणारा दुसरं कोणीच नाही, काही नाही, म्हणजे एकदम अशा पद्धतीने जर होणार तर काही करतात. बाकीचे आता 25-30 लोकांचे ऍक्सिडेंट झाले त्यांच्यावर सुद्धा, म्हणजे आता पण कुठलंच काही झालं नाही पूर्णपणे आपल्या पूर्ण नाशिक शहरामध्ये जेवढे ठिकाणी झालं तेवढे ठिकाणी. कारण कमीत कमी खडीकरण करून त्यांनी केलं पाहिजे ना, कुठेच नियोजन नाही त्याचं काही. जेवढ्या ठिकाणी रस्ते खणलेले आहेत त्यांनी कुठेच नियोजन केलं नाही मॅडम. नाही नियोजन केलं आहे असं नाही आहे, नियोजन नाही केलं आहे परंतु अजून करतोय. आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी जे नियोजन केलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टरांनी ते कुठेच केलं नाही. तुम्ही मागे पण नगरसेवक असेल कदाचित तेव्हा तुम्ही रोड्स घेतले पाहिजे होते. तुम्ही पण रोड्स नाही घेतले म्हणून माझी स्थिती थोडी आहे. तरी आपण मागच्या वर्षी 150 कोटी दिले आहेत, या वर्षी 100 कोटी देतोय एमआयडीसी. नाही मॅडम देतो आहेत, पण जे संबंधित नाही आमची विनंती ऐका ना, आमची विनंती अशी आहे तुम्हाला की संबंधित जे काही अपघात होत आहे एकाच कंत्राटाचे दुसरा अपघात आहे तर संबंधितावर आतापर्यंत कारवाई व्हायला पाहिजे होती. आपण चेक करू ना, जिथे आता आम्ही तेच पाहतोय जिथे यांचा ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी नेमकं काय काम चालू होतं, कोण काय करत होता किंवा नव्हता किंवा काय होता ते स्थळ पाणी करून तर आम्ही बघणार आणि इमिजिएटली ऍक्शन घेणार. हो बस त्याच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे, आमची एवढीच विनंती. येस ओके. मॅडम हे कोतकर कुटुंब आज महापालिकेत आले होते, आंदोलन त्यांनी केलेलं आहे. 2 तास त्यांना वाट बघावं लागलं. तेव्हा 2 तास नंतर आपण आला, त्यांच्याशी चर्चा केली. आता ते आयुक्तांशी पण बोललेलं आहे. काय नेमकं त्यांना तुम्ही आश्वासन देताय? तेच आता या ताईंनी आयुक्त मॅम त्यांच्याशी डिरेक्टली बोललेले आहे आणि जे त्यांचं म्हणणं होतं त्यांनी मॅडमकडे मांडलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत मॅडमने आपलं महापालिकेचं किंवा काय म्हणणं आहे ते देखील त्यांना सांगितलं आहे. ते तुम्हाला सगळ्यांना त्यांनी देखील सांगितलं आहे. त्यांच्या नोकरीबाबत असेल किंवा इतर जे कम्पन्सेशन आहे त्याच्या बाबतीत मॅडमने आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानुसार माननीय आयुक्त मॅडम त्याची पूर्तता करते. त्यांच्या म्हणण्यामध्ये आश्वासन नाही पाहिजे, कारवाई पाहिजे. तेच साहेब जसं ज्या पद्धतीने साहेब आता मॅडमशी बोलले ते देखील मॅडमने सांगितलेलंच आहे की जे ठेकेदार असतील किंवा इतर बाबतीत काय कारवाई करतील तर ते बांधकाम विभागामार्फत मॅडमच्या आदेशाद्वारे करण्यात येईल. मॅडम पण ठेकेदार कोण आहे, तिथे कसलं काम चालू होतं, अपघात घडला त्या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती? ठीक आहे, तेच बांधकाम विभागाकडून सविस्तर माहिती घेऊन ती आपल्याला देतो. आत्ता सध्या माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही आहे पण विभागाकडून माहिती घेऊन आपल्याला देतो. ठीक आहे, थँक्यू. तर आपण बघतोय की नाशिकमधील मृतांच्या वारसांना नोकरीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्तांचा पीडित कुटुंबाशी संवाद झालेला आहे आणि उपायुक्त सुद्धा भेटीला आलेले होते. 10 ते 15 दिवसात नोकरी देण्याचं आश्वासन सुद्धा. संबंधित जे काही ठेकेदार आहेत तर ठेकेदारांवर कारवाई का होते सगळ्यात पहिला हा प्रश्न आहे. कारण आपण बघू की आतापर्यंत 4था ते 5वा आपला अपघात आहे हा, त्याच्यामध्ये डायरेक्ट कोणाचा मृत्यू झालाय. आपण कोतकर कुटुंबाचा आपल्या बाजूलाच बसले त्यांचं बघू की 5 वर्षाची मुलगी आहे. जो काही कुटुंबाला आज कुठलाही त्यांना दुसरं कोणी घरात कमवणार नाही किंवा काही नाही, जी काही परिस्थिती तयार झाली पण महापालिका प्रशासन असेल किंवा संबंधित ठेकेदार असेल यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. कारण आत्तापर्यंत 4था-5वा जर अपघात झाला आहे तर आत्तापर्यंत मनुष्यवधाचा गुन्हा हा संबंधित ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे होता, पण त्या संदर्भात प्रशासन कुठला निर्णय घ्यायला तयार नाही. पण संबंधित ठेकेदार असतील किंवा प्रशासन असेल आता जर हे जागे होणार नसेल
तर शिवसेना स्टाईल आम्ही दाखवून देऊ. व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशीसुद्धा आज सकाळीच आमची चर्चा झाली आहे व त्यांनासुद्धा ही सर्व घटना आम्ही कळवल्या आहेत. संबंधित यांना त्यांनी तसे तातडीचे आदेश दिले आहेत की त्वरित आपण 4 ते 5 दिवसामध्ये पूर्ण शहरातील जिथे कुठे खड्डे असतील किंवा संबंधित जिथे कुठे काम चालू असेल तिथे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात यावा, नाही तर अन्यथा संबंधित जे कोणी असतील त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तुम्ही सत्तेत आहात, उपमहापौरपद तुमच्याकडे आहे, तरी देखील नगरविकास खाते एकनाथ शिंदेकडे आहे, तरी देखील शहराची ही परिस्थिती आहे. सत्तेतल्याच पक्षाच्या नगरसेवकांना इथे येऊन आंदोलन करावं लागतंय, हे अपयश म्हणता येईल का? हे बघा, जे काही सिंहस्थाचे कामं चालू आहेत, जो काही पाऊस आहे, पावसाचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे, त्यामुळे संबंधित जे काही प्रकार होत आहे, निश्चित जो काही मृत्यू झाला आहे यास प्रशासन जबाबदारच आहे, पण संबंधित जे कोणी ठेकेदार असेल त्याच्याकडून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायलाच पाहिजे. प्लस त्यानंतर जे काही संबंधित कुटुंब आहे त्यांना जी काही मदत महापालिका असेल किंवा शासनाकडून ती कशी मिळवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. निश्चित त्यांना ती मदत पुरवण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष म्हणून निश्चित आम्ही ते करू. नगरसेवक आहात, लोकप्रतिनिधी आहात, वारंवार तुम्ही अधिकाऱ्यांना सांगतात खड्डे बुजवण्याचं सांगतात, मात्र तरी देखील अधिकाऱ्यांकडनं हे खड्डे बुजवले जात नाही. अशा कुठल्या पद्धतीचे अधिकारी काम करतात? संबंधित जे कोणी अधिकारी आहेत निश्चित त्यांच्यावर कारवाई आणि त्या ठेकेदारांवर कारवाई. दरम्यान आपण बघतोय की नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी पीडित कुटुंबियांशी थेट संवाद साधलेला आहे आणि येत्या 10 ते 15 दिवसामध्ये नोकरी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. नाशिकमधील जे मृताचे वारस आहेत त्यांना येत्या 10 ते 15 दिवसात नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. दरम्यान बघतोय आपण निलेश कोतकरच्या कुटुंबियांना नोकरीचं आश्वासन. उपायुक्त स्वतः भेटीसाठी पोहोचले होते आणि फोनवरून आयुक्तांशी देखील संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर हे नोकरीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि निलेश कोतकरचं कुटुंबीय सुद्धा आपण बघितलं काही वेळापूर्वी NDTV मराठीशी सुद्धा त्यांनी बातचीत केलेली होती. त्यांचा आधार हरपलेला आहे. दिशा काय असेल? हे बघा, आजचा जो काही विषय हा भावनिक आहे, जे काही कोतकर कुटुंबावर जो काही दुःखाचा प्रसंग कोसळलेला आहे, तर त्या दृष्टीने मी तुम्हाला एवढंच सांगतो की शिवसेना काय आहे हे सर्व जनार्दनाला माहिती आहे आणि आम्ही निश्चित 365 दिवस तसं काम करतो. निश्चित जो काही यांच्यावर चुकीचा जो काही प्रकार झालेला आहे निश्चित याबद्दल कोतकर कुटुंबाला कसा न्याय मिळवून द्यायचा हे काम शिवसेना आम्ही करणार आहोत. खड्डे बुजवताना अनेकदा आपण बघितलं असेल तर साधी खडी आणि ते बुजवले जात आहेत. पाणी आलं का पुन्हा ते वाहून जातात आणि ते रस्त्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा गाड्या स्लिप होतात. याच्यामुळे देखील अपघात. तर कुठेतरी एक चांगलं मिक्सर आपण ज्याच्याने खड्डे बुजवू शकतो अशा काही सूचना आपण यासाठी निश्चित आपण काही नवीन टेक्नॉलॉजी असतील तर त्याचा वापर करून खड्डे कसे कायमस्वरूपी बुजवता येतील यासाठी आपण त्यांना सांगणार आहोत. तर नुसते दरवेळेस वर्षाला वर्ष आपण नुसते ठेके देतो व नुसतं मुरुम खडी टाकायची व त्याचे पैसे कमवायचं काम जे काही ठेकेदार करता, तर निश्चित यामध्ये बदल घडवून आपण कायमस्वरूपी खड्डे कसे बुजवता येतील यासाठी उपाययोजना आपण प्रसारण करायला लावू. आता आपण आयुक्तांशी चर्चा केली, मॅडम कॉन्ट्रॅक्टवरती त्यांना मंजूरी देणार आहे, पण नगरविकास खाता हे शिंदे साहेबांकडे म्हणजे महापालिका शिंदे साहेबांच्या अंडर येतात. आपण शिंदे साहेबांशी बोलून त्यांना परमनंट जॉबसाठी काही प्रयत्न करणार आहे का? निश्चित त्या कुटुंबाला कसा आधार देता येईल त्यासाठी किंवा त्या ताईंना त्यांच्या एज्युकेशननुसार कुठे कसा जॉब देता येईल यासाठी संबंधित साहेबांशी बोलून, शिंदे साहेबांशी बोलून, नगरविकास खाते असेल किंवा इतर कसं त्यांना काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात प्रशासनाशी पाठपुरावा करून निश्चित त्यांना न्याय देण्याचं काम हे शिवसेना करेल. ठेकेदारांवर कारवाईची मागणी करतात, मात्र ठेकेदार कोण आहे, तिथे कसलं काम चालू होतं, किती दिवसापासून काम चालू होतं? हे बघा, जो कोणी संबंधित ठेकेदार आहे किंवा जे काही रस्त्याचं काम सिंहस्थाचं गेल्या कित्येक दिवसापासून चालू आहे तिथे गेल्या हा दुसरा प्रसंग आहे. संबंधित जो कोणी ठेकेदार असेल त्याचं नाव सगळं प्रशासनाकडून आम्ही माहिती मागवलेली आहे व पहिला अपघात झाल्यानंतर जो दुसरा अपघात तिथे झाला तरी आत्तापर्यंत त्यांच्यावर कारवाई का नाही, असा कोण बडा ठेकेदार आहे तर याची सुद्धा माहिती आम्ही आत्ता प्रशासनाकडून मागवलेली आहे. प्रशासन ठेकेदारांना पाठीशी घालतंय. ज्या ठिकाणी काल निलेश कोतकरांचा मृत्यू झाला, ॲक्सिडेंट झाला, त्या ठिकाणी कुठलंही काम चालू नाही, पण जुना ज्या ठिकाणी तो रस्ता केला आहे, डांबरीकरण केले, त्या रस्त्यावर खड्डा पडला आहे रस्त्याच्या मधोमध आणि रस्त्याच्या एका बाजूला पूर्ण पाणी साचले, रस्त्यावर पूर्ण गाळ होता. त्यामुळं हा निलेश गाडी घेऊन चालला होता, समोरून एक ऑडी येत होती, तर त्यामुळे तो खड्डा वाचवायला गेला तो ऑडीवाला आणि त्या ऑडीवाल्याने याला धक्का दिला आणि हा माणूस खाली पडला, छातीला मार लागला, मग त्याचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी कुठलंही काम चालू नाही, पण जे जुनं काम झालेलं आहे डांबरीकरण गेल्या 2-4 वर्षापूर्वी, आता मनपा प्रशासनाने ते खड्डे बुजवायला पाहिजे होते, ते खड्डे बुजवले नाही म्हणून तो अपघात झालेला आहे. म्हणून ते त्याच कारणीभूत शहर अभियंता आहे, बांधकाम विभाग आहे
मनपा प्रशासन आहे. म्हणून आम्ही आज त्या बालिकेला घेऊन आम्ही पती पत्नी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने बंडी भाऊंच्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्या आंदोलनात बसलो आणि आता आयुक्त बोलले, आमच्याशी चर्चा केली. आमची एकच मागणी होती आज की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्या मुलीच्या भविष्याबद्दल काय करणार आहे हे आम्ही विचारला आज आलो होतो प्रशासनाला. मग आयुक्त मॅडम बोलले की त्या मुलीला आम्ही न्याय देऊ, त्यांना नोकरी देऊन त्या आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदत ठोस होईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे. म्हणून आम्ही आजचं आंदोलन थांबवलं आहे. जर लवकरात लवकर त्यांना मदत मिळाली नाही तर आम्ही लवकरच एकनाथ शिंदे साहेबांची व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोतकर कुटुंबियांना घेऊ आणि भेट घेऊ आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ. सत्ताधारी पक्षात जरी असलो पण आम्ही सत्तेत वाहून गेलेलो नाही. आम्ही शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिक आहोत. ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी उभं राहणं हे